हाय मैत्रिणी, माझ्या सुईधागा चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मापे कशी घ्यायची, टक्ससाठी मार्किंग कसे करायचे, कटिंग कसे करायचे हे सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. हा 34 इंचाचा 4 ब्लाउज आहे. ब्लाऊजसाठी लागणारी सर्व मापे इथे दिलेले. पूर्ण उंची, शोल्डर, गळा रुंदी, छाती घेर, कमर घेर, पुढील गळा, मागील गळा, मुंडा घेर, बाही लांबी, बाही रुंदी. सुरुवातीला पूर्ण उंची 12.5 इंच, त्याच्यामध्ये दीड मिळवला. 14 इंचावर एक मार्क करायचा आहे आणि लाईन ओढून घ्यायची आहे अंदाजे. नंतर शोल्डर 11 इंच आहे, त्याच्या निम्मे 5.5 इंच, गळा रुंदी 2.5 इंच. पुढील गळा हा क्रॉस असतो, तर पुढील गळा हा पाहूया किती आहे. पुढील गळा 6.5 आहे, तर तो क्रॉस घ्यायचा आहे. एकदम व्यवस्थित मार्किंग करायचे आहे. वरती 2.5 आहे, खाली पण 2.5 घ्यायचा आहे. स्केलच्या साह्याने लाईन ओढायची आहे. एक बॉक्स तयार करायचा आहे. गळा हा तुम्ही कमी जास्त आवडीप्रमाणे घेऊ शकता पुढील गळा. त्यानंतर मुंडा घेर किती आहे, तर 5.5. तर मुंडा घेरा सरळ असतो, इकडे तिकडे जातो आणि आपला मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येतात. गळ्याकडून आपण एक सरळ लाईन ओढणार आहोत. गळ्याच्या लाईनीचा आणि मुंड्या घेरच्या लाईनीचा काही संबंध नाहीये, ती लाईन कुठं पण येऊ शकते. आपण मुंड्यासाठी सरळ लाईन ओढत आहोत, कारण आपला मुंडा एकदम परफेक्ट आला पाहिजे. सर्व फिटिंग ही मुंड्यावरच अवलंबून असतं. त्यासाठी आपला मुंडा व्यवस्थित येणं गरजेचं आहे. वरती शोल्डर जेवढं आहे तेवढंच खाली घ्यायचं. त्यानंतर आता आपण मुंडा आपला मोजूया. 5.5 तर परफेक्ट आलेला आहे. स्केलच्या साह्याने लाईन ओढायची आहे आणि शोल्डर उतरू नये यासाठी आपल्याला अर्धा इंच मुंड्याच्या साईडला मार्क करायचा आहे आणि गळ्याच्या साईडला लाईन ओढून घ्यायची आहे. ते कट करून टाकणार आहोत आपण. त्यानंतर छाती घेर हा 34 इंच असल्यामुळे 8.5 येतो. 1.5 इंच शिलाई मार्जिन हे सगळं मोजायचं आहे. 10 आलेला आहे आणि कमर घेरला अर्धा इंच कमी करायचं. एक मार्क करायचा आहे आणि स्केलच्या साह्याने लाईन ओढून घ्यायची आहे. तर आता आपण दोन्ही भाग एकत्र काढत आहोत. त्यासाठी आपल्याला दोन्ही मुंडे घ्यायचे आहेत. मागील मुंडा हा 1.5 इंच आहे आणि पुढील भाग हा 1 इंच आहे. तर आता आपण शेप व्यवस्थित द्यायचा आहे. मैत्रिणींनो, शेप देताना थोडी काळजी घ्यायची आहे, कारण शेप व्यवस्थित आले तर आपल्याला बाही जॉईन करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि आपण दोन्ही भाग एकत्र काढत आहोत, त्यासाठी दोन्ही शेप अगदी व्यवस्थित द्यायचे आहेत. तर आपले शेप काढून झालेले आहे, एकदम व्यवस्थित आलेले. आता आपण योगपट्टीसाठी दोन्ही साईडला 2.5 इंच घेणार आहे. मार्क करून एक लाईन ओढायची आहे एकदम व्यवस्थित. 2.5च्या वरती अर्धा इंच घेणार आहोत योगचा आकार देण्यासाठी. सुरुवातीपासून आपल्याला 3.5 इंच घ्यायचा आहे आणि एक योगचा आकार द्यायचा आहे एकदम व्यवस्थित. आता आपण पहिला टक्स घेणार आहोत. गळ्यापासून योगपर्यंत आपल्याला मध्य काढायचा आहे. मध्यवर्ती एक डॉट द्यायचा आहे, एक मार्क करायचा आहे आणि 2 इंच आपल्याला घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित. आणि आपलं मार्किंग व्यवस्थित आले पाहिजेत. हा झाला आपला पहिला टक्स. त्यानंतर आपण दुसरा घेणार आहोत. तो जे 3.5 वर माप घेतलेला आहे त्याच्यावरती आपण 1.5 इंच घेणार आहोत. साईडला अर्धा इंच शिलाई मार्जिन. दोन्ही जॉईन करायचे आहेत व्यवस्थित. हा झाला आपला दुसरा टक्स. काही मैत्रिणीची इथे चूक होतात की टक्स व्यवस्थित घेत नाहीत. इथून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे आणि दुसऱ्या टक्स पासून आपल्याला 1.5 इंच एकदम व्यवस्थित आणि तिथून सरळ 1.5 इंच,
कारण आपल्याला चौथा टक्स काढायचा आहे, तो मुंड्याला जॉईंट असणार आहे. आता हा क्रॉस घ्यायचा आहे आणि हा मुंड्याला जॉईंट करायचा आहे, पहिल्या मुंड्याला. तर आता आपले टक्स व्यवस्थित आलेले आहेत. आता आपण कटिंग करूया. आता ते कटिंग करताना थोडी काळजी घ्यायची. जे आपण मार्क केलंय त्याच्यावरती करायचे. त्याच्या अगोदर आपल्याला दोन्ही भाग वेगळे करायचे. कटिंग करण्याच्या अगोदर दोन्ही भाग वेगळे करायचे. योक बरोबर कटिंग करायचं. त्यानंतर मुंडा, पुढील मुंडा, त्यानंतर पुढील गळा एकदम व्यवस्थित. कटिंग करताना आपण जे मार्क केलेलं आहे त्याच्यावरतीच कटिंग करायचं आहे. तर आपलं कटिंग पूर्ण झालेलं आहे, तर पाहू शकता. आता मागील भागासाठी अर्धा इंच आपल्याला कट करून टाकायचा आहे. त्याच्यावरती मार्क करून एक लाईन ओढायची आहे. त्यानंतर आपल्याला 2.5 इंच वरती घ्यायचं आहे गळ्यासाठी. नंतर आता आपण गळा घेताना तर आपण आता पट्टी किती आहे 4ची, त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच वाढवणार आहोत शिलाई मार्जिन. अशी पट्टी घेऊन तुम्ही मार्किंग केलं तर तुमचा गळा कधीच चुकणार नाही. वरती 2.5 आहे, खाली पण 2.5 आणि आपल्याला एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे. मागील गळा पट्टी ही तुमच्या आवडीनुसार असणार आहे. एक मार्क करून गळ्याचा शेप द्यायचा आहे. आता आपल्याला मागील टक्स घ्यायचे आहेत. सुरुवातीपासून आपल्याला 4.5 घ्यायचे, 4 ते 4.5 इंचच घ्यायचे. त्यानंतर टक्सची उंची गळा उंचीवर अवलंबून असणार आहे, त्यामुळे आपण 4.5 घेत आहोत. जेवढा तुमचा गळा रुंदी असेल तेवढे तुमचे टक्स येणार आहेत. साईडला अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि मार्क करून लाईन ओढायची आहे एकदम व्यवस्थित. मार्किंग करताना घाई करायची नाही, व्यवस्थित करायचे. आपण जे अर्धा इंच घेतलेलं ते कट करून टाकायचं आहे. आपल्याला मागील भागासाठी 1 इंचच पाहिजे. आपण गळा कट करून टाकणार आहोत. एकदम व्यवस्थित कटिंग करायचं आहे. जे आपण मार्क केलं आहे त्याच्यावरती. आपलं कटिंग झालेलं आहे. आता आपण बाहीचं कटिंग करणार आहोत. मैत्रिणींनो, एक काळजी घ्यायची आहे की आपण एक बॉक्स बनवायचा आहे. तो म्हणजे छाती घेर किती आहे 34. 34 इंचाचा चौथा भाग हा 8.5 येतो. तर 8.5 सुरुवातीपासून घ्यायचंय. त्यानंतर बाहीची लांबी आहे 5, त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचंय. 6 झाले. 6 वर मार्क करून एक लाईन ओढायची आहे एकदम व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला 8.5 इंच घ्यायचं आहे, कारण आपल्याला 8.5 इंचचा एक बॉक्स बनवायचा आहे. वरून 2.5 इंच घ्यायचे. त्यानंतर आपल्याला बाही रुंदी ही 5.5 आहे. 5.5 वर एक मार्क करायचा आहे आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर इथं आपण एक डॉट दिला, तिथून आपल्याला 1.5 इंच घ्यायचे. त्यानंतर एक सरळ लाईन ओढायची आहे. सुरुवातीपासून आपल्याला 1 इंच घ्यायचे सरळ. एक मार्क करून हे 2 लाईन जोडायचे आहेत डॉट एकदम व्यवस्थित. त्यानंतर या लाईनीचा मध्य काढायचा आहे. आता मध्ये जमत नसेल तर टेप अशी दुमडून घ्यायची आहे. मग आपल्याला मध्य काढा एकदम सोपं जाईल. आणि वरती अर्धा इंच घ्यायचा आहे आणि एक आकार द्यायचा आहे. पण आपण खालील मुंडा काढणार नाहीये, कारण तो आपण डायरेक्ट कपड्यावरती बाही रेडी झाल्यानंतरच कटिंग करणार आहे. त्यामुळे तुमची उजवी डावी समजण्यास तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आता दोन्ही पॉइंट आपण जॉईंट करायचे एकदम व्यवस्थित. आणि आपण जे मार्क केलं आहे त्याच्यावरती आपल्याला कटिंग व्यवस्थित करायचे आहे.
मैत्रिणींनो, कटिंग एकदम व्यवस्थित झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. कटिंग केलेल्या भागांना आपण नावे देणार आहोत. एक पुढील भाग, 2 योकपट्टी, म्हणजे आपल्याला जॉईन करताना, स्टिच करताना काही प्रॉब्लेम येणार नाही. मागील भाग हा 3 नंबर आणि बाही आपली 4 नंबर. मैत्रिणींनो, कटिंगमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. मी उत्तर नक्की देईन. आता आपल्याला या कटिंगमध्ये वाढवायचं काय आहे? इथे फक्त पाव इंच शिलाई मार्जिन आणि योकपट्टीला खाली जेवढं तुम्ही शिलाई मार्जिन घेता तेवढं अर्धा इंच. मैत्रिणींनो, आपलं कटिंग पूर्ण झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल ऐकन दाबायला विसरू नका. सुई धागा जिथे प्रत्येक टाका काहीतरी नवीन शिकवतो. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.